रॉ डाटा मध्ये आपण मेन मीडियन मोड पाहिलेला आहे. आता आपल्याला अनग्रुप डाटा मध्ये पाहायचं आहे. अनग्रुप डाटा मध्ये मेन मीडियन मोड कसं काढलं जातं. त्याच्यामध्ये मेन, हाऊ टू कॅल्क्युलेट मेन, मीडियन अँड मोड. मेन मीडियन मोड कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करणार हे पाहणार आहोत. त्यासाठीचं पहिलं गणित डायरेक्ट लगेच लिहून घ्या. गणित लिहा. कॅल्क्युलेट मेन मीडियन अँड मोड. आले नाही ते, नाही येतील. हो येणार आहेत. मोड from the following data. खालील डाटानुसार मेन मीडियन मोड काढा. डाटा लिहून घ्या. मी डाटा देतो. एक्स आणि इकडे घ्या एफ. एक्स मध्ये लिहा 1 2, एका खाली एक लिहायचा, 3 4 5 6 आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, तिथे घ्या 2 4 5 6 3 आणि 2. अशा प्रकारचे तुम्हाला गणित दिलेलं असतं. त्याला मी जरा रेषा मारून घेतो म्हणजे व्यवस्थित दिसेल आणि कशाची नक्की काय फ्रिक्वेन्सी आहे हे सुद्धा कळेल. शक्यतो अशा प्रकारचे गणित तुम्हाला विचारले जात नाहीत, पण माहिती असावं की नक्की अनग्रुप डाटामध्ये मेन मीडियन मोड कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. तर आधी आपण मेन काढू. म्हणून मी इथे लिहितो पहिल्यांदी ए मेन. पहा एकदम सोपं आहे काढायचं. इथं नाही लिहित, खाली घेतो ए मेन. त्याला आपण म्हणतो एक्स बार. आणि एक्स बार काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो, सूत्र यूज करावं लागतं. आपण रो डाटामध्ये फॉर्म्युला पाहिला होता समेशन एक्स अपॉन एन. आता इथे फॉर्म्युला जरा थोडासा वेगळा आहे. काय फॉर्म्युला इथे फॉर्म्युला आहे समेशन एफ एक्स अपॉन एन. काय फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आजच्या आजच. समेशन एफ एक्स अपॉन एन हा कसा काढायचा असतो ते पाहू. त्यासाठी हे जे गणित आहे ह्या गणिताच्या पुढे आपल्याला काही कॉलम करावे लागतात. इथे सांगितलेलं आहे समेशन म्हणजे बेरीज, एकूण. एफ एक्स म्हणजे एफ चा आणि एक्स चा गुणाकार. म्हणून इथे आपण कॉलम करणार एफ एक्स, एफ आणि एक्स चा गुणाकार. मग या दोघांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 2 2च, 2 गुणिले 4 8, 3 गुणिले 5 15, 4 गुणिले 6 24, 5 गुणिले 3 15 आणि 6 गुणिले 2 12. यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे आपला एफ एक्स. मग यांची बेरीज करून घ्या. जो गुणाकार केला यांची बेरीज करून घ्या. किती येते बेरीज पहा बरं. तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करता ना, मी तुम्हाला बेरीज करा म्हटल्यानंतर कोणच बेरीज करत नाही. माझा आवाज येतो ना? हो सर. 77 सर. किती येते बेरीज? 77. 77 येते का 76 येते? 76 होती. 76 येते. 76 येते. 76 येते. 76 बेरीज आलेली 76. याला समेशन एफ एक्स आपण म्हणणार.
तो किती आला 76. आता n म्हणजे काय, तर n म्हणजे इथे फ्रिक्वेन्सीची टोटल, n म्हणजे फ्रिक्वेन्सीची टोटल, f ची टोटल. मग 2 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 2 यांची बेरीज करायची. करा बरं किती येते पहा. 22 एकदम बरोबर आहे 22. n किती आलेला आहे 22 आणि fx किती आलेला आहे 76. किमती टाकू आपण याच्यात. 76/22 इज इक्वल टू 76 भागिले 22 करायचं. 76 भागिले 22 जर ते केलं तर ते उत्तर येतं आपलं 3.4545. हा काय आला आपला एक्स बार आला. एक्स बार आलेला आहे, मीन आलेला आहे, तो किती आलेला आहे 3.4545. समजलं का काय केलंय ते. बघा पहिल्यांदा सोपं एवढं काय. पहिल्यांदा काय करायचं, जे गणित दिलेलं आहे त्याच्यानंतर एक कॉलम करायचा एफ नावाचा, आणि एफ म्हणजे काय, ह्या दोन कॉलमच्या गुणाकार. मग त्याप्रमाणे एक्स चा आणि एफ चा ह्या दोघांचा गुणाकार केला, त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला n म्हणजे एफ ची जी टोटल आलेली आहे त्याने भागायचं. हा झाला मीन. आता मीडियन काढायचं. मीडियन काढत असताना सुद्धा आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागतो. कसा काढायचा असतो पहा. आणि मीडियन काढण्यासाठी सुद्धा एक कॉलम तयार करावा लागतो. कोणताच कॉलम तयार करायचा तर इथे कॉलमच्या इथेल्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF लेस दॅन CF कसा करायचा तो नीट लक्षात घ्या. आता हा कॉलम सोडून द्यायचा. हा एफ चा कॉलम घसायला लक्षात ठेवायचा नाही. हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे ना, हा महत्वाचा आहे, हा विचारात घ्यायचा. आणि कसा करायचं पहा. पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे इथे 2. नीट लक्ष द्या, हे आणखी लय जणांना समजत नाही नक्की कसं करायचं. पहिली फ्रिक्वेन्सी किती आहे 2. ही 2 फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची इथे 2. काय सांगितलं मी, पहिली फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची 2. त्यानंतर हे 2 अधिक पुढची फ्रिक्वेन्सी, हे 2 अधिक ही पुढची फ्रिक्वेन्सी किती आहे 4. यांची दोघांची बेरीज घ्यायची, किती येणार ती 6. नेक्स्ट 6 अधिक 5 किती येणार 11 अधिक 6 17 17 अधिक 3 20 20 अधिक 2 22. जेवढा n आहे ना तेवढाच शेवटचा आकडा आला पाहिजे. किती आला तो 22. कारण ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे शीतलची बेरीज लिहिलेली, फक्त वरून खाली बेरीज करत गेलेले. लेस दॅन ला काय करायचं असतं, वरून खाली बेरीज करत यायचं असतं. म्हणून अशा प्रकारे आपण ही बेरीज केली. हा मीडियन साठी लागणारा कॉलम आहे. कळला का कॉलम कसा तयार करायचा तो. आता मीडियन कसं काढायचं पहा. मीडियन इज इक्वल टू ल्या मीडियन बरोबर n/2 n/2. काय फॉर्म्युला मीडियनचा n/2. n म्हणजे काय, हे 22 भागिले किती करायचे आपल्याला 2 करायचे. 22 भागिले 2 जर केलं तर किती उत्तर येतं पहा 11 22 भागिले 2 n हे आलेले उत्तर 11. पण 11 आपलं उत्तर नाहीये. हे 11 काय करायचं माहिती का, ह्या लेस दॅन मध्ये कुठे आहेत का पाहायचं. इथे आहेत का 11. हो इथे आहेत. इथे कंसात लिहायचं 11. आणि मग आता याचं उत्तर काय, तर याचं उत्तर नाही का, हे तर आपण जे लिहिलेलं आहे ना, हा पूर्ण म्हणजे इथून हा सगळा जो असतो ना, हा असतो मीडियन क्लास. आणि त्यातील x ची जी किंमत असते ना, x ची किंमत, ते आपलं उत्तर असतं. काय सांगतोय समजून घ्या. जे आपण लेस दॅन मध्ये जे आलेलं उत्तर आहे ना, हे चेक करायचं. ते जर त्यात असेल त्या ठिकाणी ते लिहायचं, आणि तिथलची x ची जी किंमत असेल ते आपलं उत्तर असतं. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं 3. म्हणून इथं खाली लिहायचं therefore median is equal to 3. मीडियन इज इक्वल टू किती आलं 3. समजलं का आता कसं आलंय ते. परत एकदा सांगू, समजलं का. हॅलो सर. हो समजलं.
बोल बाळा. हॅलो. हा बोल बोल. मग तुम्ही बोलता हे एक्झामला येणार नाही तर मग कशाला शिकवतायस बाबा? हो, चांगला प्रश्न विचारलेला, अभिनंदन तुझं. आपल्याला हे आलं पाहिजे, कारण तुम्हाला लेस दॅन CF नक्की काय असतो, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असते, त्यानंतर हा एफएक्स कॉलम काय असतो, समेशन एफएक्स नक्की काय आहे, कसं उत्तर काढायचं असतं, हे कळण्यासाठी म्हणून हे पाहिलं जातं. मी म्हणलं शक्यतो येत नाही. शक्यतो येत नाही याचा अर्थ काय माहिती का? परीक्षेला येणारच नाही असं नाही. परीक्षेला हे येऊ शकतं, म्हणून आपण पाहतोय. आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचार नाही करायचा, आपल्याला सगळं आलं पाहिजे या दृष्टीने विचार करायचा. आपल्या सिलेबस मध्ये आहे, त्यामुळे आपण शिकायचंच. आता आपण मोड काढू. मोड इज इक्वल टू इथे मोडचा फॉर्म्युला वापरायचा हायेस्ट फ्रिक्वेन्सी. काय फॉर्म्युला वापरायचा? हायेस्ट फ्रिक्वेन्सी. आता खालच्या बाजूला लिहा, हायेस्ट फ्रिक्वेन्सी बरोबर किती आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ चा कॉलम. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एफ चा कॉलम. याच्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे? सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर ही आहे पहा, 6. हा जो असतो ना, याला म्हटलं जातं मॉडेल क्लास. याला काय म्हटलं गेलंय मगाशी? ह्याला म्हटलं गेलं मीडियन क्लास. आणि हा जो आलेला आहे याला काय म्हणतोय आता मी? मॉडेल क्लास. ह्या कन्सेप्ट नीट समजून घ्या. हे कशाला काय म्हणतात काय नाही हे कळलं पाहिजे. मॉडेल क्लास. आता हा जो मॉडेल क्लास आलाय ना, यातली हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 6. मग खाली लिहायचं देअरफोर मोड इज इक्वल टू, मोड बरोबर 6 नाही, मोड बरोबर काय असणार आहे? एक्स ची संख्या पाहिजे 4. हो, कळलं का? हायेस्ट फ्रिक्वेन्सी लिहायची, पण हायेस्ट फ्रिक्वेन्सीतला एक्स किती आहे तो लिहायचा असतो, आणि तो किती आहे? 4. मीडियनच्या याला पण तसंच करायचं. इथे 11 आपण ऍडजस्ट केले, पण उत्तर काय आपलं एक्स मध्ये पाहिजे 3. आणि मोडला सुद्धा काय करायचं? हायेस्ट फ्रिक्वेन्सी एफ मध्ये पाहिजे, तर उत्तर काय लिहायचं? 4. कळलं? हॅलो सर. हा बोल. आपलं ते मीडियन आले ना 11, त्याचं उत्तर. हा, तर तिथं 11 ठेवलं तर ते चालू शकत नाही का? 3 घ्यावंच लागतं का? हो, घ्यावंच लागतं. त्याशिवाय मार्क्स भेटणार नाही. हो, म्हणजे आपण फक्त हा जो काढलेला ना, ऍक्च्युली हे जे उत्तर काढलेलं ना, हे असं आहे. इथं याला 1 नंबर म्हटलं जातं मीडियन क्लास, आणि इकडे 2 नंबरला म्हटलं जातं मीडियन इज इक्वल टू काय? 3. हा जो आपण काढला ना, मीडियन क्लास काढला. हा मीडियन क्लासचं उत्तर आलेलं आहे. आपण ही 11 जी आलेली फ्रिक्वेन्सी ना, हे ऍडजस्ट केलेली, आणि जे उत्तर आलेलं आहे ते हे आहे. आणि इथं सुद्धा मोड काढलेला आहे. मोड काढण्यासाठी काय केलं आपण? हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी असेल ती घेत असतो, आणि मग त्याचं उत्तर जे आहे ना, हा इथे सुद्धा हे असंच आहे. याला 1 नंबरला म्हटलं जातं मॉडेल क्लास. मी तुम्हाला जरा जास्त डीप मध्ये सांगितलं नाही. याला म्हटलं जातं मॉडेल क्लास, आणि इथे 2 नंबरला म्हटलं जातं मोड. आपण दुसऱ्या गणितामध्ये पाहू कशा प्रकारे करायचं ते, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं कळेल. सर. हा बोल. मग आता आपण पहिल्यांदा मीडियन क्लास काढला ना, मग त्याच्यामध्ये 11 आलं आपलं. मग लेस दॅन CF मध्ये आता आपण असंच लक्षात ठेवायचं. मग 1 2 3 नंबरला 11 आहे, मग मीडियन 3 लिहायचा. इझी स्टेप. हो, तसंच करायचं ना मग. आणि तुम्ही पण म्हणताय ऍडजस्ट करायचं. हा, मी ऍडजस्ट कसं करायचं त्यासाठी मी दुसरं गणित घेतो ना. पहा, ऍडजस्ट करायचं म्हणजे कसं असतं काय असतं त्यासाठी दुसरं गणित घ्या. हे गणित झालं का सगळ्यांचं? हो सर. हॅलो सर. हा बोला. दरवेळेस 3 नंबरलाच नाही राहणार, खालीवर होऊ शकतं ना? काय होऊ शकतं? मग काय घेणार? म्हणते ना 3 नंबर म्हणजे 11 3 नंबरला आले ना, ते अशी म्हणते ना, त्याचं उत्तर 3 आलं तर ते आपले 11 बेरीज आहे ना, त्या अंतन आपण केलं ते वर खाली होऊ शकतं ना, 3 नंबरलाच नाही.
हो बरोबर आहे ना. हा मग प्रत्येक वेळेस एलिव्हन येऊ शकत नाही ना, ज्या त्या गणित वाईज असत डिपेंड असेल ते. हो हो ती मुलगी विचारत होती. बरोबर आहे. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. योगायोगाने इथं 11 आलेले आहेत आणि हे जे 11 आले 11 आले ते योगायोगाने सीएफच्या कॉलम मध्ये होते म्हणून आपण पाहिलं. आता आपण जरा दुसरं गणित पाहू. त्याच्यामध्ये काय संख्या येते काय होतं ते पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. आणखी पिक्चर संपलेला नहीं, पिक्चर अभी बाकी है, अभी तो शुरुआत हो चुकी है. आगे आगे देखो क्या क्या होता है. अभी तो आपको मालूम हो चुका है कि हीरो कौन है, हीरोइन कौन है, विलन कौन है और पिक्चर की स्टोरी अभी तो स्टार्ट हो चुकी है. अभी आगे देखेंगे उसमें क्या क्या आता है. घ्या दुसरं 2 नंबरचं गणित घ्या. कॅल्क्युलेट मीन मीडियन मोड. असंच कॅल्क्युलेट 3m आणि डायरेक्ट गणित घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. एक्स घ्या, एक्स आणि एफ. एक्स मध्ये घ्या 2 4 6 8 10 12 14 आणि फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या. इथे आता मी आकडे देतो 8 10 14 10 पुन्हा एकदा 10 8 आणि 2 झालं. आता आपण काय करू कॉलम कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर बाकीचं सॉल्व्ह करू. गणित सगळ्यांचं लिहून झालेलं आहे एक्स आणि एफ. आता पहिला कॉलम काय करायचा आहे आपल्याला एफ एक्स. कशासाठी काढला लागतो तो म्हणून आपण एफ एक्स करतो. तर आपल्याला मीडियन आधी काढायचा असेल तर तुम्ही लेस दॅन सीएफ पण आधी करू शकता. म्हणून मी इथं आधी मीन काढायचंय म्हणून मी इथं कॉलम काय करतोय एफ एक्स. एफ एक्स म्हणजे दोघांचा गुणाकार 8 गुणिले 2 16 4 गुणिले 10 40 6 गुणिले 14 14 गुणिले 6 करा किती येतं का 84. नेक्स्ट 8 into 10 80 10 into 10 100 आणि 12 into 8 12 96 आणि लास्टला 14 into 2 14 28 28 14 2 28 14 2 28. नाउ टोटल करायची फ्रिक्वेन्सी दॅट्स कॉल एन आणि यांची जी बेरीज याला म्हटलं जातं समेशन एफ एक्स. मग आता यांची बेरीज करा 8 अधिक 10 अधिक 14 करा बरं. तुम्ही करा मी पण 58 58 का 62 62 आहे सर. हो व्यवस्थित करा. नाही गडबड नाही करायची. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर वापरा. 62 सेम अशी यांची सुद्धा टोटल करून घ्या. 16 अधिक 40 अधिक 84 अधिक 80 अधिक 100 अधिक 96 अधिक 434 444 हो नीट व्यवस्थित करा. कॅल्क्युलेटर वापरा. 444 हो लेस दॅन सीएफ cumulative frequency. CF means cumulative frequency. त्याला संचित वारंवारता म्हणतात. इकॉनॉमिक्स तुमच्याकडे विषय आहे तुम्हाला सगळ्यांना संचित वारंवारता कशाला म्हणतात. मग आता इथे हॅलो सर. बोल कंटिन्यू करा सर. जर काय शंका असतील तर विचारा. लेस दॅन सीएफ काढायचं आहे. लेस दॅन सीएफ आपण कसं करणार पहिले फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची 8 अधिक 10 18 18 अधिक 14 18 अधिक 14 32 अधिक 10 42 42 अधिक 10 52 52 अधिक 8
60 60 अधिक 2 किती आले 62. इथे 62 आलेले आहेत आणि इथेही 62 आलेले आहेत, बरोबर आहे म्हणायचं. आणि आता एक 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 सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिल्यांदा काढू आपण मीन इज इक्वल टू बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन. आणि आता इथे किमती आजूबाजूचा आवाज तुमचा 444 भागिले 62. करा 7.1612 7.1612 काय आलेला आहे एक्स बार आलेला आहे. सगळ्यांचं एवढं झालं का? जर कंपल्सरी कॅल्क्युलेटर वापरा. मी पण कॅल्क्युलेटर वापरतोय, तुम्हाला दिसत असेल पहा. तुम्ही यूज करा. मीन झालेला आहे आपलं. आता काढू आपण मीडियन. मीडियन कसं काढायचं? मीडियन काढत असताना एक नंबर घ्या मीडियन क्लास n upon 2 आणि इथे n आहे 62/2 31 आले. 31 आलेले आहेत. ही 31 आलेली संख्या मध्ये पाहिजे असते. कुठे आहे का सर? आवाज खूप येतोय. आवाज येतोय मोहिते. हा 31 आलेले आहेत. हे 31 काय करायचे? लेस दॅन मध्ये आहेत का पाहिजे पहा बरं. हॅलो सर. हा बोल. 31 कसे? मग 62 भागिले 2 केल्यावर किती येतील? हा सॉरी. हा आता इथे 31 पाहिजे. 31 आहेत का कुठे? आहेत का कुठे? इथे 32 आहेत पण 31 नाहीये. मग आता लक्षात घ्या इथे ऍडजस्ट करणे काय असतं ते इथे तुम्हाला कळलं असेल. इथे आपल्याला हे 31 ऍडजस्ट करायचे. मग 31 कुठे ऍडजस्ट करायचे? तर लक्षात द्या मी काय म्हणतोय ते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. 31 ही संख्या आपल्याला लेस दॅन सीएफ मध्ये ऍडजस्ट करायची आहे. मग जस्ट त्यापेक्षा थोडीशी मोठी असणारी संख्या कोणती? जस्ट थोडीशी मोठी. मोठे तर 62 सुद्धा आहेत, 60 आहे, 52 पण आहेत, 42 पण आहेत आणि 32 सुद्धा आहेत. पण जस्ट मोठी कोणती आहे? 32. आपण काय करणार? इथे लिहिणार 31 आणि आपला मीडियन क्लास काय होणार? हा पूर्ण जेवढा आहे ना तेवढा आपला मीडियन क्लास होणार आहे. हा पूर्ण आपला मीडियन क्लास आहे. म्हणून खालच्या बाजूला घ्या देअरफॉर मीडियन क्लास इज इक्वल टू काय? तर तो 6 आहे. क्लास म्हणजे एक्स ची संख्या पाहिजे असते. तो काय आहे? 6 आहे. म्हणून म्हणा इथे क्लास म्हणजे हा क्लास आहे आपला. हा जे दिलेली संख्या असते ना याला क्लास म्हटलं जातं. क्लास. आणि याला म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी. एफ म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी आणि एक्स म्हणजे क्लास. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू 6. समजलं का आता सगळ्यांना मीडियन कसं आलं? 6. येस सर. हो आता हे लक्षात ठेवा. आणि आता मोड काढू आपण. आता सी घ्या मोड आणि त्याच्यामध्ये एक नंबरला म्हणा मोडल क्लास इज इक्वल टू हायेस्ट फ्रिक्वेन्सी खाली म्हणा हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज काय आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती हायेस्ट फ्रिक्वेन्सी सांगा? चला पटकन सांगा. 8 आहे. बर आणखीन
हायेस्ट म्हणजे ही फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, याच्यामध्ये हायेस्ट आकडा कोणता आहे? 14. 10. 14. 10 का 8? कोणती मोठी संख्या आहे? ही 8 मोठी संख्या आहे, काही 10 मोठे आहेत, काही 14 मोठे आहेत? 14. 14. म्हणताय 10, 8. आता तुम्हाला ही जी आहे ना, हा काय आला 14 ही 14 ही संख्या जी आहे ना ती ऍक्च्युली आपली हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून मी तर येतो 14 आणि खालच्या बाजूला घेतो मॉडेल इज इक्वल टू किंवा काय त्याला म्हणतात, सॉरी, मॉडेल क्लास बरोबर मॉडेल क्लास इज इक्वल टू काय 6. therefore mode is equal to also 6. मोड काय आला 6 आला. आता कळलं का सगळ्यांना? समजलं? हो सर. हो सर. आता तिसरं तुम्ही काढा, मी तुम्हाला देतो. जमल ना काढायला? हो सर जमेल. हो का, इथे म्हणतो क्लास आणि इकडे म्हणतो मार्क, आणि क्लास मध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आणि मार्क मध्ये घ्या 7, 5, 3, 8, 10, 15, परत इथे 15, 16, 8 आणि इथे 3. कोणते कोणते कॉलम करायचे, कसं करायचं आहे हे घरी तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्ही सॉल्व करा घरी, मी दाखवतो कोणते कोणते कॉलम करायचे. सगळ्यात पहिल्यांदा करायचं इथे n म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज. त्याच्यानंतर कोणता कॉलम करायचा आहे, येथे करायचा मीन साठी fx म्हणजे काय, हा क्लास आहे त्याला आपण x म्हणतो, म्हणजे मार्क आहे त्याला आपण f म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. ह्या x चा आणि f चा गुणाकार इथे करायचा आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून मी दोघांचा दाखवतो. 10 गुणिले 7 70, 20 इंटू 5 100. सेम असंच तुम्हाला खाली करत करत जायचं आहे. यांची जी टोटल येईल त्याला म्हटलं जाणार आहे समेशन fx. आणि सगळ्यात शेवटी कॉलम करायचा आहे मीडियन साठी लेस दॅन cf. हा कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर हा फ्रिक्वेन्सी वरती डिपेंड असतो. फ्रिक्वेन्सी पाहिजे यासाठी सगळ्यात पहिली फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची 7 अधिक नेक्स्ट फ्रिक्वेन्सी 5. 7 अधिक 5 इथे मी लिहून दाखवतो. 7 अधिक 5 12. 12 अधिक 3 12 अधिक 3 15. 15 अधिक 8 15 अधिक 8. सेम अशा प्रकारे तुम्हाला खाली करत जायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची जी संख्या येणार आहे इथली जी संख्या येणार आहे ती आणि ही एकसारखीच असावी लागते. जर वेगवेगळी आली तर समजायचं आपण कुठेतरी चूक केलेली आहे. अशा प्रकारे सोडवायचं. तुम्हाला फॉर्म्युले सुद्धा मी सांगतो कोणते कोणते फॉर्म्युले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मीनचा फॉर्म्युला काय वापरायचा, मीन इज इक्वल टू मीन बरोबर x बार इज इक्वल टू समेशन fx अपॉन n. नेक्स्ट मीडियनला कोणता फॉर्म्युला वापरणार, तर मीडियन काढत असताना ऍक्च्युली आपण असा काढतो. सगळ्यात पहिल्यांदा काढतो मीडियन क्लास, म्हणून मीडियन क्लास
इज इक्वल टू n/2 या प्रकारे तुमचा मीडियन क्लास येईल आणि त्याच्यानंतर काय येईल 2 नंबरला मीडियन येईल. जो मीडियन क्लास येईल तोच तुमचा काय असणार आहे मीडियन असणार आहे. आणि 3 नंबरला काढायचा आहे तो म्हणजे मोड. तो कसा काढणार तुम्ही तर तो सुद्धा असाच काढावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा काढावा लागतो तो म्हणजे मॉडल क्लास. आणि मॉडल क्लास कसा काढणार तर त्याचा फॉर्म्युला काय आहे हायेस्ट फ्रिक्वेन्सी आणि मग खालच्या बाजूला लिहायचं हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे ती आणि त्या हायेस्ट फ्रिक्वेन्सी वरून काय करायचं आपण क्लास घ्यायचा. हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी असेल त्याच्यानंतर तो मॉडल क्लास येईल आणि 2 नंबरला तुम्ही लिहिणार ऍक्च्युअली जो क्लास येणार आहे तोच तुमचा काय असणार आहे मोड असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. जमेल का सगळ्यांना? हो सर. Yes, sir. सगळ्यांनी सोडवा. आज आपण थांबूयात. चालतंय?